आणि म्हणून सत्तेची जी 2-2.5 वर्ष मिळाली, त्या 2-2.5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून आपण सर्वांनी काम केलं. एकही क्षण, एकही मिनिट आपण वाया घालवला नाही. जनतेसाठी काम केलं आणि म्हणून हा विजय आपल्याला मिळाला. खरं म्हणजे विकास कामं तिप्पट चौपट वेगाने आपण पूर्ण केली. एकीकडे विकास प्रकल्प केले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. या दोन्हीची सांगड घालण्याचं काम केलं आणि म्हणून राज्यातली जनतेने जो विश्वास दाखवला, त्या विश्वासामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मी मायबाप जनता जनार्दनासमोर देखील नतमस्तक होतो, त्यांनाही वंदन करतो आणि विजयाचा गुलाल उधळणाऱ्या आमदार खासदार यांचा आज इथं सत्कार झाला, मंत्र्यांचा सत्कार झाला, आपल्या नेत्यांचा सत्कार झाला. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे बाळासाहेबांच्या जयंतीला मिळालेलं एक मोठं गिफ्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आज बाळासाहेब असते तर आपल्या सगळ्यांची पाठ त्यांनी देखील शाबासकी दिली असती, पाठ थोपटवली असती. आज इथं माझाही सत्कार केला लाडक्या बहिणींनी. खरं म्हणजे हा घरच्यानी केलेला कौतुक सोहळा आहे. खरं म्हणजे घरी परतल्यावर जेव्हा आपण येतो घरच्या बाहेर आणि किती आपण झेंडे गाडून आलो तरी सुद्धा घरी परतल्यावर आई उंबरट्यावर भाकर तुकडा ओवाळून टाकते, दृष्ट काढते. तेव्हा जेव्हा तसं जीवाला बरं वाटतं, एक समाधान वाटतं, एक आनंद वाटतो, तशा प्रकारचा आनंद या ठिकाणी माझ्या मनाला झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला, सर्वांनी भक्कम साथ दिली आणि त्यामुळेच एक सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, याची मला जाणीव आहे. आणि म्हणून जीवाला जीव देणारे समोर बसलेले माझे सहकारी, या सर्वांचा मी ऋणी आहे. आणि खऱ्या अर्थाने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम आपण सर्वांनी केलं, यासाठी मी इथं काम करत होतो, परंतु माझ्यासोबत आपण सगळ्यांनी जीवाला जीव देऊन रात्रीचा दिवस केला, पायाला भिंगरी लावून आपण फिरलो, हे देखील मी माझं भाग्य समजतो. हा